दरवर्षीप्रमाणे दिनांक 15 डिसेंबर ते 31 जानेवारी या कालावधीत सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा भरते। या यात्रेत नंदीध्वजाची मिरवणूक, अक्षता सोहळा व होम प्रदीपन असे मुख्य कार्यक्रम होणार असल्याची माहिती धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली। ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांची 2019 ची यात्रा दिनांक 13 तारखेपासून सुरू होते। 13 तारखेला यांनी मजगेने 68 लिंगाची प्रदक्षिणा होऊन दिनांक 14 रोजी दुपारी 1 वाजता अक्षतेचा सोहळा त्या ठिकाणी पार पडणार आहे। त्याच पद्धतीनं 15 तारखेला संध्याकाळी रात्री 10 वाजता होम मैदानावरती होम हवनाचा कार्यक्रम होणार आहे आणि 16 तारखेला शोभेच्या दारूकामाचं आतषबाजी होम मैदानावरती होणार आहे। अशा पद्धतीनं 13, 14, 15 आणि 16 या 4 दिवशी ही यात्रा सिद्धेश्वर मंदिर आणि आसपासच्या सोलापूर शहरामध्ये होते। या यात्रेमध्ये रविवार दिनांक 13 जानेवारी 2019 रोजी 68 लिंगास तैलाभिषेक, 14 जानेवारी रोजी संमती कट्ट्यावर अक्षता समारंभ, 15 जानेवारी रोजी होम मैदानावर होम प्रदीपन समारंभ, 16 जानेवारी रोजी होम मैदानावर शोभेचे दारूकाम, 17 जानेवारी रोजी नंदीध्वजाचे वस्त्रविसर्जन होणार असून दिनांक 14 जानेवारीला दुपारी 1 वाजता अक्षता समारंभ होईल। 15 जानेवारीला रात्री होम मैदानावर होम प्रदीपन समारंभ, दिनांक 16 जानेवारीला रात्री 8 वाजता शोभेचे दारूकाम होईल आणि 17 जानेवारीला रात्री मल्लिकार्जुन मंदिरात कप्पडकळी अर्थात नंदीध्वजाचे वस्त्रविसर्जन होऊन धार्मिक कार्यक्रमाची सांगता होईल। या पत्रकार परिषदेस सुरेश मेत्रे, मिलिंद थोबडे, बसवराज अष्टगी, ॲडव्होकेट विश्वास पाटील, रामकृष्ण नष्टे, मल्लीनाथ जोडभावी, बाळासाहेब भोगडे, गुरुशांत पाटील, सोमशेखर देशमुख आदी उपस्थित होते।